नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पती आणि मिथुन राशीची पत्नी ही जोडी म्हणजे एक आहे शांत, निवांत आणि त्यात सतत वाहणारा वारा म्हणजे दुसरा. एक असतो स्थिर सवयीमध्ये सुख शोधणारा आणि दुसरी असते विचारांमध्ये जगणारी, सतत बदल शोधणारी आणि मनाने सतत चालत राहणारी. सुरुवातीला हे नातं खूपच वेगळं आणि सुंदर वाटतं, कारण दोघांकडे एकमेकांकडे नसलेली गोष्ट असते. वृषभ राशीच्या पतीला तिचं बोलणं, तिची बुद्धिमत्ता, तिचं हलकं फुलकं असणं, तिचा प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नजरेने पाहण्याचा स्वभाव खूपच आकर्षित करतो. त्याला वाटतं की ही स्त्री माझ्या आयुष्यात नवा श्वास आणेल. आणि मिथुन राशीच्या पत्नीला त्याचा स्थिर स्वभाव, त्याचं शांत असणं, त्याची सुरक्षितता खूप आधार देणारे वाटते. तिला वाटतं हा माणूस मला आयुष्यभर जपून ठेवेल. सुरुवातीला या दोघांमध्ये खूप बोलणं असतं, एकत्र फिरणं, लहान सहान गोष्टींवर चर्चा, रात्री उशिरापर्यंत गप्पा. तो तिचं ऐकतच असतो आणि ती त्याच्या शांततेमध्ये स्वतःला सुरक्षित समजत असते. पण 40 नंतर या नात्यामध्ये मोठं भांडण वगैरे होत नाही, पण एक वेगळीच गोष्ट घडायला लागते. एकाला वाटायला लागतं की आयुष्य स्थिर झालं आणि दुसऱ्याला वाटायला लागतं की आयुष्य परत परत तेच तेच रिपीट होतंय. वृषभ राशीचा पती हा मुळात रुटीनमध्ये आनंद शोधणारा असतो. त्याला ठरलेली वेळ, ठरलेला क्रम, ठरलेलं आयुष्य यामध्ये शांतता मिळते. रोहिणी नक्षत्राचं जपणं, मृगशीर्ष नक्षत्राचं आतील कोमलता आणि कृत्तिका नक्षत्राची ठाम वृत्ती त्याच्या स्वभावात दिसून येते. तो प्रेम करतो, पण त्याचं प्रेम मोठ्या शब्दांमध्ये नसतं. तो वेळेवर घरी येतो, घरासाठी कष्ट करतो, कुटुंब सुरक्षित ठेवतं आणि त्याला वाटतं मी आहे म्हणजे प्रेम आहे. दुसऱ्या बाजूला मिथुन राशीची पत्नी ती मनाने सतत सतत जिवंत असते. मृगशिरा नक्षत्राची उत्सुकता, आद्रा नक्षत्राची भावनिक उतारचढाव आणि पुनर्वसू नक्षत्राची पुन्हा नव्याने जगण्याची वृत्ती तिच्या स्वभावात दिसते. ती प्रेम करते, पण तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त जबाबदारी नसते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे सुसंवाद, नाविन्य, एकत्र हसणं, एकत्र विचार करणं. ती बोलते, प्रश्न विचारते, कल्पना मांडते आणि तिची अपेक्षा असते की समोरच्याने सुद्धा तिच्यासोबत मनाने एकरूप व्हावं. आणि इथे हळूहळू फरक दिसायला सुरुवात होतो. तो म्हणतो आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि ती विचार करते, पण आपण खरंच जगतोय का? की फक्त दिवस ओढतोय? एक सहजच प्रसंग जर का विचार करायचा झाला तर शनिवारची संध्याकाळ आणि ती म्हणते चल बाहेर फिरायला जाऊ. कुठेही फिरून येऊ. तो म्हणते तो म्हणतो घरी बसू, उद्या काम आहे. ती काहीच बोलत नाही, पण तिच्या मनात एक प्रश्न मारतो उरतो. पूर्वी जो माणूस माझ्याबरोबर अचानक बाहेर पडायचा, तो आता इतका थंड कसा झालाय? दुसऱ्या बाजूला तो विचार करतो की घर आहे, सर्व काही आहे, मग एवढी अस्वस्थता का आहे? आणि इथे भांडण तर होत नाही, पण बोर्डम मात्र सुरू होतं. ती बोलत राहते, तो कमी बोलायला लागतो. ती नाविन्य शोधते, तो ओळखीचंच काहीतरी टिकवतो. ती बोलून मोकळे होते, तो मनात ठेवतो. आणि मग हळूहळू संवाद माहितीपुरता राहतो. मुलांचं काय? उद्या काय आहे? वीज बिल भरलं का? पण आज तू काय विचार केलास? नेमकं काय मनात चाललंय हा प्रश्न मात्र हरवतो. मिथुन राशीच्या पत्नीला एक वेगळीच भीती वाटायला लागते. तिला वाटतं, मी बदलते आहे, पण आपलं नातं काही बदलत नाही. आणि वृषभ राशीचा पती विचार करतो, इतकी वर्ष स्थिरता दिली, तरी ती समाधानी का नाही? 40 नंतर मुलं मोठी होतात. घर शांत व्हायला लागतं. आणि मग ही जोडी पहिल्यांदाच एकमेकांसमोर बसते, पण लक्षात येतं, आपण इतकी वर्ष मुलांबद्दल बोललो, कामाबद्दल बोललो,
पण शेवटचं एकमेकांबद्दल कधी बोललो होतो? अशा वेळेस वृषभ राशीच्या पतीने प्रेम म्हणजे फक्त उपस्थिती नाही, तर तो सहभागही असतो. हे नीट समजून घ्यायला हवं. आणि मिथुन राशीच्या पत्नीने प्रत्येक शांतता म्हणजे कंटाळवाणी नसते. कधी-कधी ती सुरक्षिततेची भाषा सुद्धा असू शकते, हे समजून घ्यायला हवं. या जोडीने दर आठवड्याला एक नवीन गोष्ट एकत्र करायची. एक नवीन जागा, एक नवीन चर्चा, जुन्या आठवणींचा दिवस. महिन्यातून कमीत कमी 2दा तरी फक्त पती-पत्नी म्हणून बाहेर जायचं. फोन बाजूला ठेवा. फक्त बोला. एकमेकांबद्दल प्रश्न विचारा. तुझ्या मनात काय चाललंय? काय विचार येत आहे? या नात्यामध्ये मोठी जी भिंत असते ती खरं तर रागाने नाही तर सवयीने उभी राहते. आणि म्हणून या नात्यामध्ये भांडण सोडवायचं नसतं, तर जिवंतपणा परत आणायचा असतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर ग्रहयोग, राशी, दशा आणि स्वभाव समजून घेतले तर अनेक न बोललेले ताण स्पष्ट होऊ शकतात. कारण कधी-कधी समस्या प्रेम नसण्याची नसते, तर एकाला स्थिरता आणि दुसऱ्याला प्रवाह हवा असतो. आणि शेवटी जेव्हा वृषभ राशीचा पती आणि मिथुन राशीची पत्नी एकमेकांच्या जगात थोडं चालायला शिकतात, तेव्हा ते मिळून एक असं नातं निर्माण करतात की ज्यामध्ये स्थिरता, संवाद, नाविन्यता आणि आयुष्यभराची मैत्री सगळं काही एकत्र असतं. धन्यवाद.